नमस्कार मित्रांनो, आज एक नवीन टॉपिक पाहणार आहेत आपण. गणितामध्ये वजाबाकी. वजाबाकी बऱ्याच मुलांना ही किचकट वाटते. का वाटते? कारण अशा प्रकारची वजाबाकी आली तर ते सहसा संभ्रमात पडतात की कशी सोडवायची, त्यांना कठीण जाते. त्यासाठी हा वजाबाकी टॉपिक आवर्जून मी घेतलेला आहे. प्रथम पहा, 3000 ही संख्या आहे. ही संख्या आपल्याला या 3000मधून 1894 ही संख्या वजा करायची. आता 3000 ही संख्या काय आहे? मोठी आहे, आणि ही 1894 ही छोटी आहे. म्हणजे या संख्येतून ही संख्या वजा होते. पण ती करायची कशी, ही मुलांना सोप्या पद्धतीने कशी करायची ही माहीत नाही. हे आपण सोप्या पद्धतीने आपण त्यांना सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. हे पहा, आता एकक स्थानी 4 आणि वरच्या संख्येच्या एकक स्थानी 0 असल्यामुळं आता ही काय, 0 ही 4 पेक्षा काय लहान संख्या. 0 म्हणजे तिचं काही व्हॅल्यूच नाही. त्या शून्यामधून 4 जातात का? जात नाही, कारण 0ला व्हॅल्यू नाही. म्हणजे याला कोणती हे नाही, याच्यामधून 4 शून्यापेक्षा ही काय आहे, 4 ही मोठी संख्या आहे. मग काय करायचं असतं, आता ही 0ला आपल्याला मोठं करून घ्यायचंय. कसं करून घ्यायचं मग? आता या 0 काय करणार, आता याला मोठं करायचं म्हणलं तर हा 0 या 0कडे जाणार. आता या शून्यापाशी पण काहीच नाही, म्हणजे हा पण दिवाळखोर आहे आणि हा पण दिवाळखोर आहे, म्हणजे याच्याकडे पण काही नाही. मग आता काय करणार, मग हा 0 याच्याकडे जाणार. काय म्हणणार, किंवा एक मला मोठं व्हायचे, हे काय म्हणणार, मला मोठं व्हायचे म्हणून याच्याकडे जाणार. हा याच्याकडे जाणार, याच्याकडे काही नाही म्हणून ह्याच्याकडे जाणार. मग शेवटी काय होणार, हा ह्याच्याकडे जाणार 3 कडे, याच्याकडे काहीतरी आहे, म्हणजे राशन पाणी आहे 3 कडे, काहीतरी करू शकतो. मग काय करायचं आपण, मग हा 3 मधून काय करणार, 3 ठीक आहे म्हणणार, बाबा तुमच्या तिघाकडे काहीच नाही तर मी काहीतरी करतो. मग काय करणार, हा 3 छोटा होऊन इथे 2 होणार. काय होणार, 2. 3 काय झाला, छोटा झाला. मग हा 0 वर जाणार, हा इथे 1 आल्याने हा झाला 10. किती झाला, हा 10. हा बी मोठा झाला. मग हा काय म्हणणार, आता मी ह्या 0ला काय देणार, म्हणजे हा 10 मधला 1 गेला, मग हा राहिला इथं 0, 9 राहिला. मग हा 9 राहिला, 9 म्हणजे याच्या 1 इकडे दिला ना त्याने. मग हा काय झाला, हा झाला 10. हा 10 मधला 1 इकडे गेला, इथं राहिला 9. मग हा काय झाला 10. मग हा 10 पुन्हा आणखीन काय म्हणतो, या 0ला आपल्याला काहीतरी द्यायचे, म्हणजे 1 देणार आपण. मग हा झाला 9. मग हे किती झाला, 10 झाला का 10. आता 10 मधून इथून 4 काढायचे आपल्याला. मग काय होणार, 4 जाणार, 10 मधून 4 गेले, खाली किती राहिले, 6. मग आता 9तून 9 गेले, खाली किती राहिले, 0. आता 9तून 8 गेला, खाली किती राहिले, 1. आणि 2तून 1 गेला, खाली किती राहिले, 1. मग उत्तर किती आलं, 1106 रुपये. 1106 हे आपलं काय आलं, उत्तर आलं. समजलं का? आता हे आलं का नाही आपल्याला पाहायचंय, चेक करायचंय की बरोबर आहे का. मग काय करायचं, याच्यामध्ये 1894 रुपये प्लस करायचे. आपल्याला काय करायचे, प्लस करून बघायचे आहे का बरोबर. 6 4 10 0 हातचा आला 1. 9 1 10 0 हातचा आला 1. 8 1 9 1 10 10 0 हातचा आला 1. 2 1 1 1 2 1 3. आलं का उत्तर 3000. म्हणजे हे आलेलं आपलं उत्तर बरोबर आहे. समजलं? अशा प्रकारे वजाबाकी करायची. ओके.